श्री स्वामी समर्थ. गणेशोत्सव आता काही तासांवर येऊन थांबलाय आणि सगळ्यांना आता फक्त गणपती बाप्पांच्या येण्याची आस लागलेली पाहायला मिळते. गणपती बाप्पा आपल्या घरी येतो, आनंद घेऊन येतो आणि आपली सर्व संकट दूर करतो. आपल्या जीवनात सुख समृद्धीचं वातावरण निर्माण करत असतो. परंतु आपण सर्वांनीच ऐकलं असेल की गणेश चतुर्थीच्या या पवित्र दिवशी चंद्रदर्शन करणं वर्ज्य मानलं जातं आणि आपण त्याचे पालनही करतो. पण असं का असतं नेमका हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असेल तर यामागे काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या उंदरावर स्वार होऊन जात असताना त्यांचा पाय दगडात अडकून तो खाली पडला. ते पाहून चंद्रदेवाला खूप हसू आले. गणपती बाप्पाला हे अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला की जो कोणी आजच्या दिवशी तुझं दर्शन घेईल त्याच्यावर मिथ्या कलंक लागेल. यामुळे चंद्रदेवाला आपली चूक जाणवली आणि त्यांनी गणपतीची माफी मागितली. गणपतीने उपशाप दिला की जो व्यक्ती गणेशाची पूजा करून संकटनाशन गणेश स्तोत्राचा पाठ करेल त्याला शापाचा त्रास होणार नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणं वर्ज्य मानलं जातं, कारण त्या दिवशी चंद्रदर्शन केल्यास एखाद्या व्यक्तीवर खोटा कलंक लागण्याची भीती असते. हा कलंक विविध प्रकारे जीवनात अडचणी, गैरसमज आणि नकारात्मकता निर्माण करू शकतो. म्हणून या दिवशी चंद्रदर्शन करणं टाळावं आणि गणपती बाप्पांची श्रद्धेने पूजा करावी. परंतु जर का एखाद्याने चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केलं तर घाबरण्यासारखं नाही. यावर उपाय म्हणजे गणपतीच्या संकटनाशन गणेश स्तोत्राचा पाठ केल्याने या शापाचा परिणाम टाळता येतो. हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली मानलं जातं आणि त्याचं नियमित पठण केल्याने जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते. गणेश चतुर्थी हा केवळ एक सण नाही तर तो श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी बोलवतो, त्यांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रती आपली भक्ती व्यक्त करत असतो. चंद्रदर्शन टाळण्याची परंपरा पौराणिक कथांमधून आणि धार्मिक मान्यतेतून आली आहे, जी आजही आपल्याला आदराने पाळावी लागते. गणेश चतुर्थीला जी व्यक्ती चंद्रदर्शन करते त्या व्यक्तीवर भविष्यात चोरीचा खोटा आळ येतो किंवा आरोप येतो असं मानलं जातं आणि याबाबतची एक प्रसिद्ध कथा आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी पार्वतीच्या आदेशावरून गणपती बाप्पा घराच्या मुख्य द्वाराबाहेर पहारा देत होते त्यावेळी महादेव तिथे आले. गणपतीने त्यांना घरामध्ये जाण्यास नकार दिला. तेव्हा महादेवांनी रागात गणपतीचे शिर धडापासून वेगळे केले. ही गोष्ट माता पार्वतीला कळताच त्यांनी आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. त्यावेळी महादेवांनी हत्तीचे शिर गणपतीला प्रदान केले. तेव्हापासून बाप्पाला गजानन असेही म्हटले जातं. गणपतीला हत्तीचं मस्तक बसवण्यात आल्यानंतर गणपतीने पृथ्वी प्रदक्षिणा केली. या प्रदक्षिणेनंतर त्याला आद्य पूजेचा मान देण्यात आला होता. बाप्पाचे हे मोहक रूप पाहून त्या क्षणी सर्व ब्रह्मांडातले देवी देवता त्यांना आशीर्वाद देत होते. त्यावेळी सर्व देवी देवतांकडून गणपतीची पूजा देखील करण्यात आली. मात्र आपल्या रंगरूपाचा गर्व असल्याने चंद्राने गणपतीची पूजा केली नाही. ही बाब जेव्हा गणपतीच्या लक्षात आली तेव्हा गणपती संतप्त झाले आणि त्यांनी चंद्राला तू आजपासून काळा होशील आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी जे कोणी तुझं दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा खोटा आळ येईल असा शाप दिला आणि तेव्हापासून गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानलं गेले. त्यानंतर चंद्राला आपली चूक लक्षात आली आणि त्याने गणपतीची माफी मागितली. त्यावर गणरायाला चंद्राची दया आली आणि त्याने सांगितले की सूर्याची किरण तुझ्यावर पडताच तुझी आभा आणि सौंदर्य परत येईल. तसेच कोणाचं चुकून अनवधानाने चंद्रदर्शन घडलं तर घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही,
कारण असा एक मंत्र आहे की जो श्रद्धेने आणि मनोभावाने जप केला तर चंद्र दोषाचा कोणताही परिणाम होणार नाही। ज्या कोणाला खोट्या आरोपाखाली फसवण्यात आला आहे त्यांच्यासाठी हा एक मंत्र अत्यंत लाभदायी आहे। सिंह प्रसेन मनवधीत स्नेहो जांभवता हतहा सुकुमार मारोधिस्तव हे समंतकहा। यामध्ये फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणही आहे। या मंत्राचा दररोज एक माळ जप केल्यास या मंत्राच्या प्रभावाने खोट्या आरोपातून मुक्तता होण्यास मदत होते। त्यामुळे चुकूनही या दिवशी चंद्रदर्शन घडलं तर घाबरून न जाता या मंत्राचा जप करून तुम्ही दोषापासून मुक्त होऊ शकता। अशीच आणखी एक कथा सांगितली जाते। एकदा चंद्राने गणपतीच्या रूपाची थट्टा केली। काय तुझे हे मोठे पोट, ते सुपासारखे कान, काय ती सोंड, ते बारीक डोळे। तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला, यापुढे कोणीही तुझे तोंड पाहणार नाही, जो पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल। त्याप्रमाणे चंद्राला कोणीही आपल्या समोर येऊ देत नव्हते, त्याला कुठेही जाता येईना। एकाकी जीवन जगणं त्याला अशक्य झालेलं। तेव्हा चंद्राने तपश्चर्या करून गणपतीस प्रसन्न करून घेतले व उपशाप मागितला। उपशाप देताना मूळ शाप नष्ट होता कामा नये आणि काही प्रमाणात शाप राहिला पाहिजे व उपशापही सिद्ध झाला पाहिजे। आपणच दिलेला शाप आपण पूर्णपणे नष्ट करणे युक्त नाही असा विचार करून गणेश चतुर्थीला कोणीही तुझं दर्शन घेणार नाही, पण संकष्टी चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही भोजन करणार नाही असा उपशाप गणपतीने चंद्राला दिला आणि तेव्हापासूनच गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानलं गेले। यंदाची गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला आहे तर अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबरला आली आहे। गणपती बाप्पाला समर्पित हा उत्सव महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि देशातील अनेक राज्यामध्ये थाटामाटात साजरा केला जातो। त्याशिवाय भारताबाहेरही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। पण तुम्ही हे लक्षात ठेवा, या गणेश चतुर्थीला तुम्ही चुकूनही चंद्रदर्शन करू नका। तर गणपती बाप्पाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच गणपती बाप्पांना तुम्ही मानत असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तसेच माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया।